नमस्कार मित्रांनो, नेबुलायझर घरी ठेवावा का हा प्रश्न आजकाल खूप लोक विचारतात. सर्दी, खोकला, दम लागणे, छातीत घट्टपणा, लहान मुलांना किंवा वयस्कर लोकांना श्वास घ्यायला त्रास झाला की लगेच नेबुलायझर आठवतो. पण खरंच प्रत्येक घरात नेबुलायझर ठेवणं गरजेचं आहे का, की ते फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरायचं साधन आहे? हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात. नेबुलायझर म्हणजे औषधाची वाफ करून ती थेट फुफ्फुसापर्यंत पोहोचवणारे मशीन आहे. गोळ्या किंवा सिरपपेक्षा याचा परिणाम पटकन होतो, कारण औषध थेट श्वसन मार्गातून आत जातं. दमा, सीओपीडी, ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस, लहान मुलांमध्ये वारंवार श्वास घेण्याचा त्रास अशा काही आजारामध्ये नेबुलायझर खूप उपयोगी ठरतो. अशा रुग्णांना डॉक्टर नेहमीच नेबुलायझर घरी ठेवायला सांगतात. पण इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सर्दी खोकला झाला म्हणून किंवा थोडा दम लागतो म्हणून नेबुलायझर लगेच सुरू करणं बरोबर नाही. कारण नेबुलायझरमध्ये वापरली जाणारी औषधे सगळ्यांसाठी सारखी नसतात. कोणतं औषध, किती डोस, किती वेळा, किती दिवस हे सगळं डॉक्टर ठरवतात. चुकीचं औषध किंवा चुकीचा वापर केल्यास हृदयाचे ठोके वाढणे, हात थरथरणे, औषधांची सवय लागणे असे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. लहान मुलांच्या बाबतीत तर अजून जास्त काळजी घ्यावी लागते. मुलाला थोडा खोकला आहे म्हणून स्वतःहून नेबुलायझर देणं हे धोकादायक ठरू शकतं. काही वेळा साधी सर्दी खोकला गरम पाणी, वाफ आणि योग्य औषधांनीही बरा होतो. प्रत्येक वेळी नेबुलायझर गरजेचा असतो असं नाही. मग प्रश्न असा पडतो की नेबुलायझर घरी कोणी ठेवावा? तर ज्यांना दमा आहे, ज्यांना डॉक्टरांनी आधीच नेबुलायझर प्रिस्क्राइब केला आहे, ज्यांना अचानक श्वास घेण्याचा त्रास वाढतो, अशा रुग्णांनी नेबुलायझर घरी ठेवणं नक्कीच फायदेशीर आहे. पण तरीही औषधं डॉक्टरांनी सांगितलेलंच वापरायचं आणि मशीन स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मास्क, ट्यूब नियमित धुवायला हव्यात, नाहीतर त्याचा संसर्ग होऊ शकतो. शेवटी एवढंच सांगायचं आहे की नेबुलायझर हे खूप उपयोगी साधन आहे, पण ते पेनकिलरसारखं जेव्हा वाटेल तेव्हा वापरण्यासाठी नाही. डॉक्टरांचा सल्ला, योग्य निदान आणि योग्य वापर असेल तरच नेबुलायझर फायदा देतो. त्यामुळे घरी नेबुलायझर ठेवावा का नाही याचा निर्णय स्वतः न घेता एकदा डॉक्टरांशी नक्की बोला. आरोग्याच्या बाबतीत घाईपेक्षा योग्य माहिती ही जास्त महत्त्वाची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.